ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते। संजय राऊत यांचा मोठा दावा। दिल्लीमध्ये अहमद पटेलांना भेटले होते आणि पृथ्वीराज चव्हाणांना याबद्दल विचारा असंही आव्हान। नाना पटोलेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना होळीच्या शुभेच्छांसह मुख्यमंत्रीपदाची ऑफर। भगवा रंग आवडेल त्यांनी सोबत यावं शिंदेंचं उत्तर। तर नानांनी जनतेचा विश्वास जिंकावा बावनकुळेंचा खोचक सल्ला। नाना पटोलेंच्या ऑफरबद्दल त्यांनाच विचारा। शरद पवारांनी झिडकारला प्रश्न। सत्तेचा गैरवापर कुणी करून धार्मिक तेढ निर्माण करतंय का तेही बघा सरकारला सल्ला। पटोलेंची ऑफर ऐकून माझी वाचाच गेलीये खासदार राऊतांची टीका। पटोलेंनी ऑफर दिली असेल तर त्यांच्यासोबत चर्चा करू राऊतांची प्रतिक्रिया। मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आल्याबद्दल पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार। बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकरांचे पूर्णाकृती पुतळे तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्याची मागणी। गेल्या वर्षी विदर्भ मराठवाड्यामध्ये 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। मंत्री मकरंद पाटील यांची लेखी उत्तरामध्ये कबुली। सर्वाधिक आत्महत्या अमरावती विभागात। पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशांचा खर्च होईल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिक कोर्टाचं निरीक्षण। सत्र न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका। शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला विरोध। अधिसभेमध्ये स्थगन प्रस्तावावरून गोंधळ। जोरदार घोषणाबाजी। महाराष्ट्रामध्ये पॉक्सोची तब्बल 42,000 प्रकरणं प्रलंबित। आरटीआयच्या अंतर्गत धक्कादायक माहिती उघड। 30 पैकी केवळ एक विशेष न्यायालय काम करत असल्यामुळे खटले पडून। गाय आणि म्हशीच्या दूध दरामध्ये आजपासून 2 रुपयांनी वाढ। गाईचं दूध प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर। जळगावमध्ये शुक्रवारी सोन्याच्या दराचा उच्चांक। प्रतितोळा 91,464 रुपयांचा दर। आठवड्याभरामध्ये चांदीच्या दरामध्ये किलोच्या मागे 8,000 रुपयांनी वाढ। मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये आज रंगणार वुमेन्स प्रीमियर लीगची फायनल। तिसऱ्यांदा फायनल गाठलेल्या दिल्लीला पहिल्या विजेतेपदाची आस तर मुंबई इंडियन्सचा दुसऱ्या विजेतेपदावरती डोळा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि पहिली बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या नव्या दाव्याच्या संदर्भातली।